न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 2 जणांना ताब्यात, 7.73 लाखांचा मुद्देमाल जप्त। पुणे गर्भलिंग तपासणीवर कायद्याने बंदी असतानाही बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने पर्दाफाश केला असून या प्रकरणात 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। या कारवाई दरम्यान गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे साहित्य, औषधे तसेच वाहन असा एकूण 7,73,075 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या संदर्भात वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पुणे शहरात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान होत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले। दिनांक 4 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व त्यांच्या पथकाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागनाथ येमपल्ले, जिल्हा पुणे ग्रामीण रुग्णालय शिरूरचे वैद्यकीय अधीक्षक सचिन धस तसेच पंच यांच्या उपस्थितीत सापळा रचला। पोलिसांनी डमी महिला रुग्ण तयार करून एजंटच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली। नरेंद्र साहेबराव ठाकरे, वय 52, राहणार केसनन, तालुका हवेली, या एजंटने डमी महिला व तिच्या पतीला स्वतःच्या गाडीतून लाईफ केअर क्लिनिक, पाचंगे वस्ती, लोकसांगवी, रांजणगाव, तालुका शिरूर येथे नेले। मिळालेल्या लाईव्ह लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पंचांसह क्लिनिकवर छापा टाकला। छाप्यात आकाश सुभाष मलगुंडे, वय 35, राहणार धनगरवाडा, लोकसांगवी, तालुका शिरूर, हा आरोपी डमी महिला रुग्णाची मोबाईलला वाय-फायने जोडलेल्या छोट्या प्रोबच्या सहाय्याने मोबाईल ॲपद्वारे सोनोग्राफी करताना आढळून आला। यावेळी एजंट नरेंद्र ठाकरे हाही तेथे उपस्थित होता। तपासादरम्यान क्लिनिकमध्ये तसेच एजंटच्या वाहनात गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे साहित्य, उपकरणे आणि गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे आढळून आली। पंच, सिव्हिल सर्जन व स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा PCPNDT ऍक्ट तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत गुन्हे शाखा युनिट 7 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तसेच पोलीस कर्मचारी सारंग दळे, गिरीश नाणेकर, ऋषिकेश ताकवणे, सुहास तांबेकर, प्रशांत, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, भरत गुंडवाळ तसेच महिला पोलीस कर्मचारी नेहा तपकीर, प्रतीक्षा पानसरे, सोनाली नरवडे व कीर्ती मांदळे यांनी सहभाग घेतला। या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या प्रकारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल।